प्रथम सर्व आमच्या गावकऱ्यांना व आमच्या व्यापारी बांधवांना प्रथम सगळ्यांना या बारालिंग देवस्थानचा खूप खूप आशीर्वाद. सर्वप्रथम या आजची जी तयारी आहे ते सकाळपासून कालपासून चालू झाली. काल जवळजवळ 200-250 क्विंटल काल भाजीपाला आला. काल अर्धा कट केला, परत आज अर्धा भाजीला आम्ही पालक वगैरे खराब होत असल्यामुळे आज सर्व कट करून पूर्ण संध्याकाळपर्यंत 12 वाजता आमच्याकडे लागले. आतापर्यंत 200 क्विंटल आला. 40 ते 50 क्विंटल याची शक्यता आहे. 160 क्विंटल दरवर्षी प्रमाणे गावकऱ्याला पूर्ण करायला दिल्या. आजूबाजूचे खेडे आहेत तिथे पण देणे करायला ते सर्व उद्या 12 वाजता आमच्या इथं कलेक्ट होतात. नागरिकाला एवढंच आवाज सर्वांना येऊन शांततेने प्रसाद घ्यायचा. हे बारालिंगाचा प्रसाद आहे. या प्रसादाला एवढं महत्व आहे की हे प्रसाद एकदा ग्रहण केला समजा तर वर्षभर त्या माणसाला कोणत्या प्रकारची बिमारी होणार नाही. त्याला सगळं 150 वर्षाची परंपरा जी आहे ते चालू आहे. पहिल्यांदा फार थोडं होतं, आता नवीन सगळं मंडळ झालं. मी बारालिंग देवस्थान समितीचा सचिव यानंतर मी सर्वांना विनंती अशी करतो की सर्वांनी शांततेने यायचं, प्रसाद घ्यायचा, सगळ्याला प्रसाद मिळेल. या भाजी बागेला कमीत कमी 1.5 ते 2.5 लाख येण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी होतं त्या हिशोबाने जास्त वाढणार. यावर्षी आम्ही बारालिंगाचे इतर खेळ जसं आकाश पाणी आहे, तेल हे सगळं बंद करून टाकला. फक्त आणि प्रसादच मिळेल, याच्याशिवाय काही मिळणार नाही. सगळं पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायत इथलं मंडळ अधिकारी वगैरे सगळे येऊन आमचे तलाठी साहेब सुद्धा आलेले आहेत. सगळ्यांची देखरेखी चालू आहे आणि सगळं आमची कमिटी, देवस्थान समितीची कमिटी आणि पूर्ण गावकरी मंडळी यांचं जबरदस्त सहकार्य आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पोलीस स्टेशन तामसातील मौजे बारलिंग या ठिकाणी प्रसिद्ध देवस्थान असलेल्या मंदिराच्या ठिकाणी भाजी भाकरीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. यावर्षी सदर ठिकाणी कोणतेही व्यावसायिक दुकानं वगैरे किंवा आकाश पाळणे मनोरंजनाचे साधने लागणार नाहीत, याबाबत मंदिर कमिटीने ठराव घेतलेला आहे आणि सदर ठरावाचे सर्व ग्रामस्थांकडून स्वागत झालेले आहे. तसेच अशा चांगल्या प्रकारच्या निर्णयाचे देखील पोलिसांनी मंदिर कमिटीच्या लोकांचं स्वागत केलेले आहे. सदर कार्यक्रमासाठी आपल्या नांदेड जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार साहेब, त्याचप्रमाणे आपल्या भोकर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सौ अर्चना पाटील मॅडम आणि आपल्या भोकर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब श्री हाके सर यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार आम्ही या ठिकाणी भाजी भाकरीच्या कार्यक्रमासाठी उद्या दिनांक 15 जानेवारी 2026 सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने व्यवस्थित बंदोबस्त योजना तयार करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे पार्किंगची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे व मंदिर कमिटीने आणि पोलिसांनी दिलेल्या सूचनाचे सर्व भाविक भक्त पालन करतील असे मी सर्वांना आवाहन करतो. त्याचप्रमाणे सदर यात्रेमध्ये जर कोणी गैरप्रकार अगर असभ्य वर्तन करताना मिळून आले तर त्यांच्यावर निश्चितच गुन्हे दाखल होतील. परंतु सदरचा कार्यक्रम हा भाविक भक्तांचा व धार्मिक कार्यक्रम असल्याने त्या ठिकाणी कोणीही तसा गैरप्रकार करणार नाही अशी मी सर्वांना अपील करतो आणि सदरचा कार्यक्रम हा शांततेत आणि उत्साहात पार पडेल अशी पोलीस खात्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. सदर बंदोबस्तासाठी तामसा पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी अंमलदार, त्याचप्रमाणे नांदेड येथून देखील माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी बंदोबस्त पाठवणार आहेत. तो बंदोबस्त आल्यानंतर आपल्याला त्याची आकडेवारी समजू शकेल. परंतु सध्या महानगरपालिका इलेक्शन असल्यामुळे त्याच्यातून सदरच्या कार्यक्रमासाठी माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी पोलीस स्टेशन तामसा येथील बंदोबस्त कायम ठेवण्यात आलेला आहे व इतर बंदोबस्त देखील देणार आहेत.